नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. जय देवी मंगळा गौरी. भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचे, भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचे, म्हणूनच खेळतो आहोत खेळ मंगळागौरीचे. गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर, गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर. चला ग मंगळा गौरीच्या या करूया जाग. समुद्राची वाळू चाळणीने चाळू, चाळणीने चाळू. आपण तिघी मैत्रिणी फुगडी खेळू, फुगडी खेळू, फुगडी खेळू. फुक 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 फुक. नाविका रे वारा वाहे रे, डौलान हाक जरा आज नाव रे. आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे, भादवा आला माझा राहू मनामध्ये बोलून गेला. सासूबाईंचं धुणं खुसू 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 खुसू, मामांजींचं धुणं खुसू 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 खुसू, आणि आपलं धुणं तांदूळ सुपात सूप माझ्या हातात, तांदूळ सुपात सूप माझ्या हातात. लक्ष्मी फिरते घरभर, लक्ष्मी फिरते घरभर, लक्ष्मी फिरते घरभर, लक्ष्मी फिरते घरभर. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. बिरबिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात, सजनन होडीला पाण्यात लोटलं. सोमू गोमू सोमू गोमूचा गाडा, सासूबाई सुनेला धाडा. सोमू गोमू सोमू गोमूचा गाडा, सासूबाई सुनेला धाडा. दत्तुडी बाई दत्तुडी धन धन दत्तुडी, दत्तुडी बाई दत्तुडी धन धन दत्तुडी. वडीत वडी खोबऱ्याची वडी, पहा कशी घालतात बस फुगडी. वडीत वडी खोबऱ्याची वडी, पहा कशी घालतात बस फुगडी. भोवर भेंडी भोवरानाचे, आष्टे खिडक्या 900 दार. सोन्या वाटेन बा गेली तिनार, तिचा सापडला चंद्रहार. भोवर भेंडी भोवरानाचे, भोवर भेंडी भोवरानाचे, भोवर भेंडी भोवरानाचे. आपण आहोत पुण्यातील धनकवडी येथे, आणि तिथल्या या सगळ्या ताया आज मंगळागौरी निमित्त आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. आणि मंगळागौर तर आपण साजरी करणार आहोतच, पण मंगळागौर जेव्हा आपण साजरी करत असतो की नाही, सगळ्या ताई एकमेकांना भेटत असतात, खेळ खेळत असतात, आनंदाची देवाणघेवाण करत असतात. या सगळ्या ताया, या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणार, बरोबर आहे की नाही? हा, मग जायचं माहेरच्या आठवणींमध्ये. चला तर मग जाऊया या सगळ्या सख्यांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं नाव सांग. स्नेहल जोशी. किती वर्ष झालीत लग्नाला? 38 वर्ष. 38 वर्ष. वा, काय असा एखादा प्रसंग तुला सांगा असं वाटतं माहेरचा? माहेरचा माझं माहेर माळा तालुका आहे. मी कॉलेजमध्ये असताना एक एकांकिका होती, हुंडाबळीवर मुलगी झाली हो. नाटकातून वगैरे करायची? ये बात आहे, ताली दे दे धरा. हुंडा मुलगी झाली हो नाटक होतं. त्यामध्ये मी सुनेचा रोल केला होता. अच्छा. आणि वडिलांची परिस्थिती गरीब होती, त्यांनी हुंडा काही दिला नव्हता. सासू सासरे आणि नवऱ्याने खूप छळ केला, आणि त्यावेळेला जाळून मारलं म्हणजे मला. तर तो जाळतानाचा जो प्रसंग होता, तर तो त्याच्या किंकाळ्या म्हणा किंवा वाचवा वाचवा किंवा माझे वडील गरीब आहे ते देऊ शकत नाहीत हे सांगताना जो मी रोल केला होता, तर तो जो रोल करताना अख्खं प्रेक्षक खूप रडत होतं की त्यांचे हुंदके स्टेजवर आम्हाला ऐकायला आले होते. आणि दुसऱ्या दिवशीपासून जे मी भेटले की लगेच सगळेजण अगदी रडूनच सांगत होते की खूप छान रोल झालेला आहे. आणि अजूनही माढ्याला गेले की पहिले ते म्हणतात तू किती सुंदर रोल केला होता. आम्हाला सुद्धा ते बघायला आवडेल, काही ओळीचं इथे तू ऐकून दाखवल्यास आम्हाला तर. हो चालेल की. तयारच आहे तरी. हो, वाचवा 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 मला वाचवा कुणीतरी, माझे वडील गरीब आहे तो.
मला खरंच मी देऊ शकत नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी करीन, पण पैसा हुंडा माझे वडील नाही देऊ शकणार. मला वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. खूप छान, खूप छान. आणि चेहऱ्याचे एक्सप्रेशन वगैरे पण खूप छान होते. काय सांगशील माहेरबद्दल? अजून काय गोष्टी तुला इथे आठवतात आणि सांगाव्याशा वाटतात? माहेरमध्ये तर खूपच आठवणी आहेत तशा सांगण्यासारख्या. वडील पण शिक्षक होते, त्यामुळे घरातले वातावरण खूप हे होतं. नाटकात कामं करायला त्यावेळेला मुली घेत नव्हते, मुलंच मुलींचे रोल करायचे. तर मग वडील शिक्षक असल्यामुळे ते एक सर आले नवीन आमचे, आणि ते म्हणाले हा काय प्रकार आहे, मुलं काय मुलींचा रोल हे वीग वगैरे वापरून करतात, तर मुलींनीच करायला पाहिजे. म्हणून ते माझ्या वडिलांना सांगायला आले की त्यांना माहीत होतं हे केलेलं आहे एकांकिकेत वगैरे. वडिलांना म्हणाले की तिला तुम्ही पाठवा, मी पूर्ण काळजी घेऊन मी घरी. असं खेडेगाव असल्यामुळे अशी मान्यता नव्हती म्हणजे मुलींनी हे करायला. तर वडिलांनी मग शेवटी खूप ह्यानी परमिशन दिली, आणि त्यावेळेला मी कन्या सासूर असे जाय या नाटकामध्ये मुलीचा रोल केलेला आहे. कसं वाटलं ताई? छान, खूप छान, खूप छान. आणि तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच ताई. तू बसू शकतो. आणि ह्या सगळ्या ताया आल्यात आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फू. हसाल तर फसाल. फू फू फू. त्याचं नाव काय? हा, हसाल तर फसाल. लवकर भागर फुंकायची. रेडी? हसाल तर फसाल. हसाल तर फसाल. हसाल तर फसाल. हा, लवकर. हा, लवकर ताई. हा, रेडी? हसाल तर फसाल, हसाल तर फसाल, हसाल. आणि हा खेळ असा आहे, एक संगीत वाजणार आहे, त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्यांना नृत्य सादर करायचंय, तुम्हाला जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचे, अजिबात हालायचं नाही, हसायचं नाही आणि डोळे मिचकवायचे नाही. आणि तुमच्यापैकीच 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती कंबर लचकली, ठेच लागली जाता जाता, जुडवी टचकली, बाई जुडवी टचकली. नाचू किती कंबर लचकली. बाजार पेटली कोल्हापूरची, काय मी म्हणू हिला, नखरेला नारंगी, 16 दाटकी, दिसली खरी कलाचू. हलायचं नाही. अरे बापरे. जवळ कराटे खेळते ताई. काही डोळे मिचकवले, काही बाद झालेली आहे, काही हसली, तू बाद झालेली आहे, तू बसू शकते. आणि अरे भाई, अजून हिचं कराटे चालू आहे, सोडतच नाहीये. नाचू किती कंबर लचकली. क्या बात आहे ताई. ताई हसलीस तू. बाद ताई, डोळे हलव. अरे डोळे हलवले, बाद झालेली आहे ताई. तू बसू शकते. व्हेरी गुड. आणि त्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे जोरात पळ अशी की माझीच पहिली कळशी. नाव काय? जोरात पळाशी की पहिलीच माझी कळशी. अरे बाई, खेळाचं नाव जोरात पळ अशी की पहिलीच माझी कळशी. हो, ये बात है. हा, जोरात पळ अशी की पहिलीच माझी कळशी. अरे बापरे, कळशी नाही, तुझा हंडा घेतला होता तू. हा, आताही बात. जोरात पळ अशी की पहिलीच माझी कळशी. अच्छा, तुझी कळशी इथं आहे का? बरं. जोरात पळ अशी की पहिलीच माझी कळशी. जोरात पळ अशी की पहिलीच माझी कळशी. एवढ्या जोरात धावल्यानंतर कळशी राहील का डोक्यावर? हा, आता खेळ काय तुम्हाला सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकी समोर एक कळशी आहे. हा, आणि त्या कळशीच्या बाजूला एक ओढणी आहे. ओके,
हा मी 1 2 3 म्हटल्यानंतर ती ओढणी अशी व्यवस्थित गुंडाळायची आहे, डोक्यात ठेवायची आहे, चांगला छान व्यवस्थित बेस तयार करायचा आहे आणि मग ही कळशी अशी त्या ओढणीवरती ठेवायची आहे आणि तुमच्या समोर जी सफेद रंगाची लाईन दिसते ती रेषा पार करायची आहे. पहिल्या 5 तया ती रेषा क्रॉस करतील, पार करतील, त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तया बाद होतील. ठीक आहे. आणि पार करत असताना कळशीला हात लावायचा नाही. कळशी पडली तर तशीच उचलायची आहे आणि इथे यायचे, इथं उभं राहायचंय, पुन्हा तसंच करायचंय, इथून सुरुवात करायची हा आणि ती रेषा पार करायची. ठीक आहे. 1 2 3 क्या बात आहे. हा कळशीला हात लावायचा नाही, कळशीला हात लावायचा नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. लवकर लवकर. हा मागे यायचंय. हा कळशी पडली तर मागे यायचंय. शाबाश शाबाश. हा शाबाश. ये बात है. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. ये बात है. शाबाश. हा हात लावलाय. पुन्हा माग ताई. हा ताई आज होणार आहे की नाही. पाणी आले तिथं, पाणी लवकर चला तिथं. हा शाबाश. हो माग पुन्हा माग. हा लवकर. हा शाबाश. हा व्हेरी गुड. क्या बात है. हा ओके बेस है. हा शाबाश. हा ओके व्हेरी गुड. हा तुकलो. हा शाबाश. व्हेरी गुड. ये बात है. टाळ्या झाल्या पाहिजेत. ये बात. अरे क्या बात है. तू 5वी नाही तर पहिली आलेली आहेस. माझीच पहिली कळशी आपल्या खेळातून 5 ताया आल्यात आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे बस बाई बस फुगडी. बसायचंय आणि बसून आपण बस फुगडी जशी घालतो ना तसं करत ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची. हा पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील, त्या जाणार आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे. सगळे बसून घ्या बरं खाली. आणि अजिबात जमिनीला हात टेकवायचे नाहीत. जमिनीला हात टेकवले की बाद. ओके चलो रेडी. 1 2 अरे ऐका थांबा व्यवस्थित. चल रेडी. 1 2 3 आणि बस फुगडी ह्या आपल्या खेळातून ह्या 2 ताया इथे आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. हो कसं वाटते शेवटच्या खेळापर्यंत आलीयस. खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटते. हो. बरं नाव सांग तुझं बरं. माझं नाव प्रीती दिलीप बनपट्टे. आणि माहेर कुठलं. माहेर पुणे. माहेर पुणे आणि सासर पुणे. माहेर पण पुणे आणि सासर पण पुणे. नाही. अरेंज मॅरेज. हो. मला माहिती आहे ना अरेंज मॅरेज आहे. हा ताई भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं. ते आमच्या इथेच राहतात, म्हणजे 2-3 घर सोडून. अच्छा 3 घरं सोडून हा. राहतात तिथे. किती वर्ष झाली लग्नाला. आता 11 चालू आहे. 11 वर्ष झाली. हो. 1 मिनिट तू का हसते ताई. नणंद भाऊजे. अरे हा चमत्कारच झालेला एकदम. हा ठरवूनच आलं की काय तुम्ही खेळामध्ये. पण मी हिला विचारलं 11 वर्ष असं नंतर तू का हसलीस. त्यांनी नंबर मारल्यावर मी मारला लगेच. 1 मिनिट मला आधी कळू दे. ह्यांनी नंबर मारल्यानंतर तुम्ही पण नंबर मारला म्हणजे. म्हणजे त्यांनी लग्नाचा पहिला नंबर घेतला, मग मी दुसरा घेतला लगेच. लगेच एकाच वर्षात 2. एकाच वर्षात. ओके व्हेरी गुड. पण 11 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती. वर्ष झाले आहे. 2 मुली आहेत. सुखी परिवार आहे. 2 मुली आहेत. वा हरकत नाही. चांगली आहे, छान आहे प्रगती ताई. पण ताई इथे माहेरी आलेली हो. आहे. एक उखाणा झाला पाहिजे. हा पटकन. चौफेरी वाड्याला 7 खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम, राम गेले बंधरा, आणले रुपये 15, 15 रुपयाची नेसली साडी, माहेरी मोडली घडी, निघाले सासरच्या घरी, कमरेला किल्ल्या, उघडली खोली, खोलीला भिंत, भिंतीला कपाट, कपाटावर
खाट कपाटाला खाट, खाटावर गादी, गादीवर उशी, उशीवर परातीत ताट, ताटात वाटी, वाटीत तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, पंढरीला चंद्रभागेचा वेडा, चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी, नाव काय फुकाचं, हळदी कुंकू मोलाचं, हळदी कुंकू ठेवायला चांदीचं तबक, त्यावर अत्तरदानी शोभे सुबक, बसायला चंदनाचा पाट, जेवायला सोनियाचा ताट, खायला मोतियाचा घास, दिलीपरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. आलं बाबा, एकदा दिलीपरावांचं नाव आलेलं आहे. ताई, तू शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहे, तुला खूप खूप शुभेच्छा. हा, आता आपण जाऊया भाऊजाईकडे. हा ताई, तुझं नाव सांग बरं. उज्ज्वला शेखर गवळी. आणि माहेर कुठलं? माहेर बीड. माहेर बीड. आणि सासर? पुणे. सासर पुणे. वा, किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष पूर्ण झाले. भाऊजी काय करतात? ते ब्लड सॅम्पल मध्ये कामाला आहे. अच्छा, वा, व्हेरी गुड. आणि कसं आहे भाऊजींचा स्वभाव? मस्त आहे, हा? खूप शांत आहे. शांत आहे. रक्त काढतात म्हणतात तुम्ही, आणि शांत आहे. शांतच आहे. चांगलं काम करतायत. व्हेरी गुड. आणि काय सांगशील ताई मंगळागौरी बद्दल? पहिली मंगळागौर तू काय सांगशील, कशी साजरी झाली? खूप छान झाली होती माझी पहिली मंगळागौर, कारण की त्या टायमाला खूपच नवीन सगळं अनुभवलं होतं ना, तर खूप मजा आली, खूप अनुभव घेतले, सगळ्या मैत्रिणी पण सगळे एकत्र येऊन खूप एन्जॉय केला. आणि आता तेच पुढं चालू ठेवणार आहे, कधीतरी स्वतःसाठी जगायचं म्हणजे चालू केलंय. बरोबर, वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई, तू शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहे, तुला खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. हा, आणि आता आपण खेळायला सुरू करणार आहोत. खेळ असा आहे, 1 मिनिट पहिल्यांदा हे लाटणं पकडा. ओके, तुम्ही पण पकडा. हा, आणि हे जे काय लाटणं दोघींच्या हातामध्ये दिलेलं आहे, की तुमच्या समोर एक निळ्या रंगाचा फुगा आहे, बरोबर आहे? हा, तो फुगा जाऊन फोडायचा आहे, ठीक आहे. पण त्याआधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्यांचं संगीत सुरू होणार आहे, आणि त्या संगीतावरती इथेच तुम्ही जागेवरती नाचायचे आणि गोल गोल फिरायचे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार या खेळाची विजेती, आणि अर्थातच आजच्या आपल्या या भागाची हुकुमाची राणी. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे, आणि हातामध्ये लाटणं दिलेलं आहे. ते लाटणं म्हणजे तुमच्या हातातलं एक शस्त्र आहे. हा, चला तर मग आपण सुरू करूया या खेळाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरती नाचायचंय, लाटणं फिरवायचंय. शाबाश. हा हा, सरळ 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 सरळ. व्हेरी गुड. हा हा, सरळ सरळ. हा हा, बस तिथं बस. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, मागे 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 मागे. हा, फोड फोड फोड. शाबाश. मागे 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 मागे. आणि आजच्या आपल्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटते, कारण की हुकुमाची राणी कुठे एकच घरात येणार आहे आम्हाला. लढत जिंकलेली आहे, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटते, खूप छान. कारण की दोघींपैकी आम्ही कुणी एक जिंकला असत तरी सासूबाई खूप खुश झाल्या असत्या. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान ताई. ताई, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो. भाऊजींना द्यायची, आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. असंही बसतात, आणखीन मग जास्तच गप बसत. खुश झाली आहे ताई, पण ताई खूप छान वाटते, अशीच हसत राहतो. व्हेरी गुड. आणि अर्थातच आजच्या भागाची विजेती आणि हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन ताई तुझं.
कसं वाटतंय ताई, हुकमाची राणी झालीस तू? खूप खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. वाटलं नव्हतं म्हणजे येईल, पण खूप खूप म्हणजे भारी वाटते, म्हणजे भारी वाटते. खूपच छान वाटते. बरं, पहिल्यांदा फोन कोणाला करणार आहे? मम्मीला. मम्मीला. हो. व्हेरी गुड ताई, मनापासून खरंच खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी काढतो हा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.